नमस्कार सर्वांना. 10वी झाल्यानंतर पुढे काय करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. योग्य शाखा निवडणे हे तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. निर्णय घेताना तुमची आवड, क्षमता आणि ध्येय लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषयाची आवड आहे त्यांच्यासाठी सायन्स हा एक उत्तम पर्याय आहे. सायन्समध्ये 2 मुख्य गट येतात, PCM आणि PCB. PCMमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स तर PCBमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे विषय येतात. इंजिनिअरिंगसाठी PCM तर वैद्यकीय क्षेत्रासाठी PCB निवडले जाते. सायन्स घेतल्यानंतर डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, फार्मासिस्ट, पायलट यासारखे करिअरचे पर्याय उपलब्ध होतात. व्यवसाय, बँकिंग आणि फायनान्स, अकाउंटमध्ये आवड असेल तर कॉमर्स हा उत्तम पर्याय आहे. कॉमर्स नंतर CA, CS, BCom, MBA आणि बँकिंग क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत. ज्यांना समाजशास्त्र, भाषा आणि सर्जनशील विषय आवडतात त्यांच्यासाठी आर्ट्स हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आर्ट्स नंतर शिक्षक, वकील, पत्रकार, MPSC, UPSC आणि समाजसेवा अशा अनेक क्षेत्रात करिअर करता येते. 10वी नंतर डिप्लोमा हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. यात प्रात्यक्षिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते. पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर अशा अनेक शाखा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला लवकर कौशल्य मिळवून नोकरी करायची असेल तर ITI हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.